ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यातील बळीराजावर आसमानी संकट, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात शेतकऱ्याला धीर। सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा, माढ्यातील पूरपरिस्थितीचा घेतला आढावा। शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यांवरती कार्यवाही सुरू। ड्रोनवरील असो किंवा मोबाईलमधला फोटो, सर्व पंचनामे मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ गावातील पूरग्रस्त गावाची पाहणी, तर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता ओला दुष्काळ जाहीर करा, एकरी किमान 30,000 रुपयांची मदत करा, राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहित मागणी। राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे यांचं देखील मुख्यमंत्र्यांना पत्र, तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीमुळे मोठं नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ठाकरेंची मागणी। उद्धव ठाकरे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर, धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात, भूमपरंडा कळंबमधील 10,000 कुटुंबांना 50 टेम्पो भरून किट, मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईक यांचा फोटो। गाडीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा, एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या मदतीच्या किटवरून संजय राऊत यांची ही टीका। किटमध्ये काय मदत आहे ते बघा, फोटोवर का लक्ष, अशा काळात राजकारण करणं दुर्दैवी, मदत होणं गरजेचं, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। मदत करताना 65 मिमी पावसाची अट ठेवणार नाही, अडचणीच्या काळात नियमांवर फार बोट ठेवू नका, निधीची चिंता करू नका, अजितदादांचं हे आश्वासन। कृषी मंत्री भरणेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहणी, अधिकारी पंचनामे करत नाही, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, हेक्टरी 50,000च्या मदतीचीही केली मागणी। मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून बीड, जालन्यातील पूरग्रस्त भागात दौरा, पंकजाताई मदत करा असं म्हणत महिलांना अश्रू अनावर, नुकसान भरपाई करण्यास शासन कटिबद्ध, पंचनामे करून लगेच मदत देणार, मुंडेंचं आश्वासन। राज्यात उद्यापासून 29 सप्टेंबर दरम्यान 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाड्यामध्ये 27 सप्टेंबर रोजी काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार, पूरग्रस्तांसमोरील संकट अधिक गडद होणार। डॉक्टर व्हायचं नसल्यानं 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या, चंद्रपूरच्या नवर गावातील हा धक्कादायक प्रकार, नीटमध्ये 99.99% मिळाल्यानंतर MBBS प्रवेशाआधीच संपवलं जीवन। नंदुरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येप्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक, आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गाड्यांची तोडफोड, तर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। आशिया चषकामध्ये भारत आणि बांगलादेश भिडणार, नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय, भारत प्रथम फलंदाजी करणार, भारतीय संघात एकही बदल नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।